नमस्कार, मी रुपाली आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये रथसप्तमी 2026 याबद्दल माहिती आणि ही रथसप्तमीचे व्रत कसे करावे, त्याची पूजाविधी काय आहे, तसेच या दिवशी दूध उतू का घालावे आणि या दिवशी कोणती कामे केली म्हणजे आपल्याला चांगले आरोग्य फलप्राप्ती होते याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि ही रथसप्तमीची माहिती तुम्हाला आवडली तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. मंडळी, दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून उत्तरेकडे प्रवास करतो, म्हणजेच सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या रथाला 7 घोडे असतात, म्हणून या सणाला रथसप्तमी असे म्हटले जाते. त्याचबरोबर या रथाला 12 चाके असतात, जी 12 राशींचे प्रतीक आहे, तर 7 घोडे हे आठवड्यातील 7 वारांचे प्रतीक आहे. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानले आहे. सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता प्रदान करतो. सूर्य नसेल तर ही कल्पनाच आपण करू शकत नाही. त्यामुळेच या दिवशी आदित्यनारायणाची पूजा केली जाते. सूर्य ग्रहांचा राजा असून तो स्वयंप्रकाशी आहे आणि इतर ग्रह त्याचा प्रकाश घेतात. अशा या सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय. तसेच रथसप्तमी म्हणजे महर्षी कश्यप आणि माता आदिती यांचा पुत्र सूर्यदेव यांचा जन्मदिवस आहे. संपूर्ण भारतात हा दिवस भगवान सूर्याची जयंती म्हणून साजरा केला जातो. या रथसप्तमीला अर्क सप्तमी, आरोग्य सप्तमी, भानू सप्तमी, पुत्र सप्तमी, माघी सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. दक्षिण भारतात तर हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. समुद्रतटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाते. याला ब्रह्मोत्सव म्हणतात. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून महिला हळदी कुंकवाचे वाण देण्याचा कार्यक्रम करतात. या समारंभाची सांगता रथसप्तमीला होते. रथसप्तमीच्या दिवशी दान केल्याने पाप आणि रोगांपासून मुक्ती मिळते. माघ महिन्यात बऱ्याच स्त्रिया सूर्यदेवाचे व्रत करतात. यालाच रथसप्तमी व्रत असं म्हणतात. हे रथसप्तमी व्रत माघ शुद्ध प्रतिपदेला सुरू होते आणि शुक्ल सप्तमीला समाप्त होते. आता हे व्रत कसे करायचे आणि याची सांगता रथसप्तमीच्या दिवशी कशी करायची याविषयी आपण आता जाणून घेऊया. हे रथसप्तमीचे व्रत करताना रोज सूर्योदयापूर्वी लवकर उठून तीळ घातलेल्या पाण्याने आंघोळ करावी. त्यानंतर तांब्यामध्ये लाल फूल, अष्टगंध, हळदी, कुंकू आणि तीळ घालून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य अर्पण करताना सूर्यदेवाकडे पाहत आणि आपण जल देत अर्पण करत असलेल्या जलाकडे पाहत सूर्यदेवाची 12 नावे किंवा एखादे सूर्याचे स्तोत्र म्हणा. संपूर्ण 7 दिवस उपवास करावा. या व्रतामुळे आपल्याला चांगले आरोग्य प्राप्ती होते, धनप्राप्ती होते. बऱ्याच स्त्रिया हे सूर्यदेवाचे व्रत पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा करतात, म्हणून त्याला पुत्र सप्तमी असेही म्हणतात. हे व्रत करताना मिठाचे सेवन करायचे नाही. यानंतर आता आपण रथसप्तमी तिथी, मुहूर्त, पूजाविधी काय आहे याविषयी माहिती घेऊयात. 2026 यावर्षी माघ शुक्ल प्रतिपदा ही 19 जानेवारीपासून सुरू होऊन माघ शुक्ल सप्तमी ही 25 जानेवारीला आहे. यावर्षी रथसप्तमी 25 जानेवारी 2026ला आहे. तर सूर्यनारायणाचे रथसप्तमीचे 7 दिवसांचे व्रत हे 19 जानेवारीला सुरू होऊन 25 जानेवारीला समाप्त होत आहे. 25 जानेवारीला रथसप्तमी तिथी ही 24 जानेवारीच्या मध्यरात्री म्हणजे 12:39 सुरू होऊन 25 जानेवारीला रात्री 11:10 समाप्त होते. तर 25 जानेवारी रविवारी स्नान करण्याचा मुहूर्त पहाटे 5:26 सुरू होऊन सकाळी 7:13 आहे. आता आपण रथसप्तमीची पूजा कशी करायची ते पाहूयात. गावाकडे किंवा बऱ्याच ठिकाणी ही पूजा अंगणात तुळशीजवळ केली जाते, पण आता फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे आपण आता ही पूजा घरातच करणार आहोत. ज्यावेळेस रथसप्तमी असेल तेव्हा मी अंगणामध्ये तुळशीजवळ ही पूजा करणार आहे. रथसप्तमीच्या दिवशी या पद्धतीने बाजूला तुळशीची कुंडी किंवा वृंदावनाच्या शेजारी आपण ही पूजा करायची आहे. प्रथम वृंदावनाची पूजा करून घेऊन, तुळशीची पूजा करून घेऊन आपण सूर्यदेवाची पूजेला सुरुवात करायची. या ठिकाणी एका पाटीवर मी सूर्यदेव आणि रथ यांची प्रतिमा काढून घेतलेली आहे. तुम्ही याऐवजी रांगोळीही काढू शकता किंवा जर तुमच्याकडे सूर्यदेवाची प्रतिमा असेल तर तीही वापरू शकता. मी इथे आकृती काढलेली आहे. सूर्यदेव आणि त्यांचे रथ अशी आकृती काढलेली आहे. एका
याऐवजी तुम्ही रांगोळीने फक्त सूर्यदेवाची प्रतिमाही काढू शकता. एका पाटावर तांदूळ हळद कुंकू ठेवून ही पाटी ठेवलेली आहे आणि इथे मी दिव्याचीही पूजा करून घेतलेली आहे. पानावर दिवा ठेवून मी त्याची पूजा केली. आता आपण पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजेने सुरू करूयात. इथे मी पानाचा विरा ठेवला आहे आणि त्याच्यावर तांदूळ ठेवून हळद कुंकू वाहून गणपतीची मूर्ती ठेवली. त्याला हळद कुंकू लावून घेते. यानंतर गणपतीला अक्षता वाहते आणि यानंतर दुर्वा आणि फुले वाहते आणि गणपतीला नैवेद्य म्हणून आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे. यानंतर मी घंटीचीही पूजा करून घेतली आहे. आता आपण सूर्यदेवाची आणि रथाची पूजा करणार आहोत. हळद कुंकू लावून घेते. इथे मी वाटीमध्ये 7 प्रकारची धान्य घेतलेली आहेत. शक्यतो अखंड धान्य घ्या, डाळी वगैरे घेऊ नका. हे 7 धान्य म्हणजे 7 वार. तुम्ही 12 धान्यसुद्धा घेऊ शकता, म्हणजे 12 राशींचे प्रतीक होईल. या ठिकाणी धान्य ठेवण्यासाठी मी वाटी वापरले. तुम्ही संक्रांतीतील सुगडही वापरू शकता. आता आपण सूर्यदेवाला फुले व्हायची आहेत. धान्यांवरही मी थोडी फुले ठेवलेली आहेत. यानंतर आपण सूर्यदेवांना खिरीचा नैवेद्य दाखवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक मातीचं छोटं भांडं घेतलं आहे. तुम्ही संक्रांतीतले सुगडही वापरू शकता. त्याला थोडं हळदीचं पाणी लावत आहे. यानंतर त्यावर कुंकवाने उभ्या रेषा ओढून घेत आहे. यात मी आता अर्धा कप दूध घालत आहे. या दुधामध्ये भिजवून ठेवलेले 1 चमचा तांदूळ घालत आहे आणि 2 चमचे साखर. रथसप्तमीला तिळाला भरपूर महत्त्व आहे, त्यामुळे आपण थोडीशी तीळ या खिरीच्या दुधामध्ये घालत आहोत. इथे मी अगोदरच गॅसची शेगडी स्वच्छ पुसून त्याची हळद कुंकू वाहून त्यानंतर एका पानावर अक्षता ठेवून दिवा ठेवून या शेगडीची पूजा करून घेतलेली आहे. आणि आता आपण यावर आपलं जे सुगड आहे, मातीचं सुगड आहे, ते ठेवणार आहोत आणि खीर तयार करून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून ही खीर बनवली जाते आणि दूध उतू घातलं जातं. पण आजच्या आधुनिक काळात फ्लॅट सिस्टीममध्ये ही पद्धत करणं शक्य नाही. त्यामुळे आपण शक्यतो गॅस शेगडीवरच ही खीर बनवणार आहोत. पण रथसप्तमीच्या दिवशी माझ्याकडे गार्डन असल्यामुळे मी तिथेही गौऱ्या पेटवून त्यावरही मी खीर बनवणार आहे. आता सध्या तुम्हाला मी शेगडीवरच दाखवत आहे. या ठिकाणी आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि जोपर्यंत दूध उतू जात नाही तोपर्यंत आपल्याला ही खीर शिजवायची आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे की दूध उतू का घालायचे? तर आपण दूध उतू घालतो म्हणजे आपण अग्निदेवाला म्हणजे सूर्यदेवाला नैवेद्य अर्पण करतो. दुधाचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी आपण ही दूध खीर जी आहे ती उतू घालत आहोत. असं मानलं जातं की दूध ज्या दिशेने उतू जाईल त्या दिशेने घरामध्ये भरभराट होते, सुख समृद्धीमध्ये भरभराट होते अशी मान्यता आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय दूध उतू चाललेलं आहे. हे पहा, दूध उतू गेलेलं आहे. या ठिकाणी सर्वच बाजूने दूध उतू गेलंय म्हणजे असं मानायला काही हरकत नाही, घरामध्ये सर्व दिशेने भरभराट येणार आहे. आता या दूध खिरीचं नैवेद्यच आपण सूर्यदेवाला आपण जी पूजा केली तिथे अर्पण करणार आहोत. प्रथम आपण निरंजनाने पूजा करायची आहे. यानंतर सूर्यदेवाला प्रार्थना करत आदित्य हृदय स्तोत्रम किंवा सूर्याष्टकम किंवा सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणायचे आहे. त्यानंतर दूध खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा करायची आहे. ही पूजा तुम्ही त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ही काढू शकता. असे मानले जाते की हे रथसप्तमीचे व्रत केल्याने घरामध्ये भरभराट येते, घरातील व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहते. मंडळी, रथसप्तमीचे महत्त्व आणि रथसप्तमीच्या दिवशी करायची पूजा याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद.